नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 27 जानेवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. वसू आत्या विक्रम काकांना सांगत असतात की अरे विक्रम, रम्याचा थोडा विचार कर. इतक्या वर्षापासून ती पारची वाट बघते. आता पारसुद्धा रम्याचा विचार करतोय. त्याला पण वाटतंय की रम्या प्रामाणिक आहे. तर विक्रम काका म्हणतात, तुम्ही दोघींनी रूममध्ये जा बरं. तर लगेच वसू आत्या म्हणतात, अरे कधीतरी कोणीतरी माझ्या रम्याचा विचार करा की. त्यानंतर विक्रम काका म्हणतात, मला पारसोबत एकट्याने बोलायचं आहे, तेव्हा तुम्ही दोघींनी पटकन रूममध्ये जा. तेव्हा रम्या म्हणते, अरे मामा पण. तितक्यात विक्रम काका म्हणतात, ऐकायला येत नाही, रूममध्ये जायला लावलं ना. तर वसू आत्यांना राग येतो आणि त्या रम्याला घेऊन रूममध्ये जातात. तर विक्रम काका लगे पारजवळ येतात आणि त्याला विचारतात, मी इतके दिवस तुला काही बोललो नाही, पण तूच विचार कर, एवढे दिवस झाले ती काव्या तुला सतत मनवण्याचा प्रयत्न करते आणि तू काय करतोय. मान्य आहे तिच्याकडनं चुकी झाली आहे, पण ती प्रयत्न करत होती ना तुला 4 वेळा सांगण्याचा, तेव्हा तू ऐकून घेतलं. ठीक आहे, तुला राग येऊ शकतो, पण तू जे आता वागतोय ना ते चुकीचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, बाबा मला राग नाही आलेला, तर मला गिल्ट वाटतंय. काव्याने येऊन मला काही सांगितलं नाही याचा गिल्ट आहे बाबा मला. तुम्ही मला का नाही समजून घेते. मान्य आहे मला त्या मला मनवताय, पण मग हे सगळं विसरून जायचं का बाबा. एका झटक्यात सगळं विसरायचं आणि त्यांचा हात धरायचा, हे बरोबर आहे का बाबा. डोळे बंद असो नाही तर उघडे, मला तीच इमेज दिसते जी 16 डिसेंबरला आपण बघितली. थोडा वेळ लागेल ना बाबा. तेव्हा विक्रम काका म्हणतात, अरे पण मग किती किती वेळ लागेल. तेव्हा पार्थ म्हणतो, एखादा दुसरा कोणी मुलगा असता ना बाबा, तर मी कधीच काव्याला ॲक्सेप्ट केलं असतं, पण तो माझा छोटा भाऊ आहे, जीव आहे आपला. त्या दोघांना मी घरामध्ये एकत्र वावरताना बघितलं आहे. माझ्या डोक्यात हाच विचार येतो की तेव्हा पण त्यांचं काही सुरू असेल का. हे सगळं बोलणं काव्या पण ऐकत असते जिन्यामध्ये उभी राहून. जीवाला मी विसरू शकत नाही आणि काव्याला मला विसरायचं नाही आहे बाबा. ते दोघं मला वेगवेगळे आठवतच नाही बाबा, आणि आठवले की एकत्र आठवतात. काव्या मला सांगायला आल्या होत्या, पण तेव्हा मी ऐकून नाही घेतलं. माझ्या बुद्धीला पटतंय, पण माझं मन समजून घेत नाही ना. तेव्हा लगे युग पार्थजवळ येतो आणि तो सांगतो, अरे पण दादा त्या सगळ्या कालच्या गोष्टी आहे ना. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे आपण उद्याबद्दल बोलूया. आज नाही तर उद्या जीवा इथे येणारच आणि माझ्या डोळ्यासमोर ते दोघं एकत्र असणार. परत माझ्या डोक्यामध्ये तोच विचार चालणार ना. मी जर हॉलमध्ये असेल आणि ते दोघं किचनमध्ये असेल, तर माझ्या डोक्यात परत संशय म्हणणार तितक्यात थांबतो. त्या दोघांमध्ये काही नाही आहे, पण माझ्या मनातलं वादळ शांत होत नाही ना. विक्रम काकांकडे जातो आणि म्हणतो, चूक माझीच आहे बाबा, त्यांची नाही आहे. मी इतका वाहत गेलो की मला आता मागेही वळता येत नाही आणि पुढेही जाता येत नाही. जिथे अडकलं आहे ना तिथे फक्त आता बुडून मरायचं शिल्लक आहे. तर लगे योग आणि विक्रम काका दोघं पारच्या जवळ येतात आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात. पार्थ खूपच इमोशनल झालेला असतो आणि काव्याच्या पण डोळ्यात पाणी असतं हे सगळं ऐकल्यानंतर. तर दुसरीकडे नंदिनीच्या आई आणि जीवा दोघंही बोलत असतात. नंदिनीच्या आई म्हणतात की मालिनी ताईंना हे सगळं कळवायला पाहिजे. तेव्हा जीवा म्हणतो, अहो नका, दुसरे तय्याबली बनू नका तुम्ही आता, नाहीतर माझ्या आईला जर कळालं ना लगेच धावतच येईल इथे. आणि आता मला बरं वाटतंय ना, हे बघा एकदम ओके ना मी, आणि उद्यापर्यंत तर काय हे सगळं जाईल निघून. तितक्यात तिथे नंदिनी येते जीवासाठी वरण भात घेऊन. तर तिच्या आई म्हणतात, अगं एवढं साधं जेवण का आणलं, फक्त वरण. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं आई तूप पण टाकले त्याच्यामध्ये. तेव्हा जीवा म्हणतो, अहो आई, आमच्या लव्ह स्टोरीमध्ये वरण भाताला एक वेगळं महत्त्व आहे, हो की नाही नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही बरे झालं वाटतं. तर नंदिनी म्हणते, तुम्ही अजून बसलात नाही, उभेच आहात. तर लगेच जीवा घाबरतो आणि म्हणतो, अगं बसतो होते, आईंबरोबर गप्पा मारत होतो ना. लगेच नंदिनीच्या आई म्हणतात, बापरे चकाचक बाईचा बराच दरारा दिसतो हां पसाऱ्यावाल्यावर. तेव्हा जीवा म्हणतो, हो, आणि असं म्हणून दोघं पण हसतात. तेव्हा नंदिनी म्हणते, आई तू उगाचच चावी देऊ नको हां, आणि तुम्हाला बरं वाटत नाही ना, उभे का राहिले तुम्ही. तेव्हा जीवा म्हणतो, अगं आईंशी गप्पा मारत होतो. तेव्हा नंदिनी म्हणते, कशाला गप्पा मारत होता, बसून गप्पा मारू शकतात ना. तर नंदिनीच्या आई हसतात आणि म्हणतात, चालू द्या तुमचं. नंदिनीच्या आई तिथून निघून जातात. तर लगेच जीवा वरण भात खाणार. तितक्यात नंदिनी म्हणते, 1 मिनिट, गरम भातामध्ये हात घालू नका, नाहीतर मागच्या वेळेसारखा चटका बसेल. तेव्हा जीवा लगेच स्माईल करतो आणि म्हणतो, मागच्या वेळेसारखा म्हणजे मागच्या वेळेला तू मला लपून बघत होतीस ना. तेव्हा लगेच नंदिनीला
तो घडलेला प्रकार आठवतो. तर जीवा म्हणतो लब्बाड, लपून बघत होतीस. लगेच नंदिनी म्हणते गप बसा आणि पटकन जेवा, गोळ्या पण घ्यायच्या परत. जीवा काही जेवायला सुरुवात करत नाही. तर नंदिनी म्हणते काय झालं, सुरुवात करा ना. तेव्हा जीवा म्हणतो अगं ते ॲलर्जीमुळे ना हातच हालत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते मग दुसऱ्या हाताने जेवा. तर जीवा म्हणतो हा बघ, हा आहे ना फक्त इथून इथपर्यंत हलतोय, असं तोंडापर्यंत येत नाही. करून तर दाखवत असतो पण म्हणतो इथून इथं हलतोय. तर नंदिनी म्हणते मग आता काय करायचं. तेव्हा जीवा म्हणतो तू भरवतेस मला. नंदिनी म्हणते मी. जीवा म्हणतो अगं आजारी माणसाला भरवायचं असतं, म्हणजे कसं दुखणंही हलकं वाटतं आणि औषधं पण गोड वाटतात. नंदिनी म्हणते सगळं समजतंय हां मला. नंतर ती खाऊ घालण्यासाठी खुर्चीवर बसते. तर लगेच जीवा सरकतो तिच्याजवळ. नंदिनीच्या लक्षात येतं की हा अगदी व्यवस्थित आहे, तरी पण ती खाऊ घालते. तेव्हा जीवा म्हणतो अगं जीवा स्टाईलने खाऊ घाल ना. तर नंदिनी लगेच म्हणते हा घास बाबांचा. तर जीवा म्हणतो तय्यबलीचा. नंदिनी म्हणते नंतर घास उचलते आणि म्हणते हा घास आईचा. आणि तिसरा घास घेते तेव्हा म्हणते हा घास नंदिनीचा. त्यानंतर जीवाला लगेच ठसका लागतो. तर ती पाणी देते. तर जीवा म्हणतो नंदिनीचा घास खाल्ला म्हणूनच ठसका लागला. त्यानंतर दुसरीकडे रम्या सकाळी तयार झालेली असते ऑफिसला जाण्यासाठी आणि वसू रील बघत असतात. तेव्हा रम्या विचारते काय बघते ग आई. तेव्हा वसू आत्या म्हणते जीवाने व्रत घेतलं आहे ना 21 दिवसाचं आणि 19 दिवस तर झाले. आता या उरलेल्या 2 दिवसात काय करणार आहे काय माहिती, तेच बघत होते. तेव्हा रम्या म्हणते काहीही होणार नाही, 21 दिवस पूर्ण झाले का ती नंदिनी म्हणेल अरे बाबा आता निघून जा इथून, असं म्हणून ते दोघी हसतात. तर वसू आत्या म्हणतात अगं पण मग तू आज ऑफिसला काय चालली, घरून काम करणार होती ना. तेव्हा रम्या म्हणते अगं आई आज मीटिंग आहे आणि बघ तू मी पार्थला कशी इम्प्रेस करते ते. तेव्हा वसू आत्या म्हणतात काव्य असताना तू त्याला कसं काय इम्प्रेस करशील. तेव्हा रम्या म्हणते अगं जास्त वेळ तो माझ्यासोबतच असतो ऑफिसमध्ये, घरी कमी वेळ असतो. तसेही दोघांचा डिवोर्स होणारच आहे आणि तिच्याकडे खूप कमी वेळ राहिलेला आहे. हा 6वा महिना संपला की त्यांचा डिवोर्स कन्फर्म, असं म्हणून दोघी हसतात. नंतर रम्या तिथून निघून जाते. दुसरीकडे पार्थ तयार झालेला असतो ऑफिसला जाण्यासाठी. युग येतो पार्थच्या रूममध्ये आणि तो म्हणतो दादा मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे, बस ना. नंतर तो म्हणतो अरे काव्या वहिनी खूप बदलली आहे, आधी जशी होती ना तुझ्यावर चिडचिड करायची, सगळ्यांशी भांडायची, आता तशी नाही राहिली ती. अरे ती मुलगी तिच्या आसपास कोणालाही सहन करत नव्हती आणि आत्ताची ही मुलगी तुझं नसणं सहन करू शकत नाही. मी खूप मुलं बघितले रे दादा, पण या लेवलला प्रेम करणं हे नाही बघितलं. आधी तू करत होतास, आता काव्या वहिनी करते. नंतर पार्थ तिथून उठतो ऑफिसला जाण्यासाठी. तेव्हा युग म्हणतो अरे दादा तुला माझं बोलणं नाही कळत आहे का, मग मी तुला बाबांच्या पद्धतीने सांगू का. तुमच्या रिलेशनशिपमध्ये गाडीचं एकच चाक का पळवता तुम्ही. प्रेम आधी तू व्यक्त केलं, आता ती व्यक्त करते. तुम्ही दोन्ही चाकं एकाच वेळेला का नाही चालवत, मग बघ तुमची गाडी कशी सुसाट पळते ते. तेव्हा पार्थ म्हणतो लव गुरु तुम्हाला आता हॉस्टेलला जायची वेळ आली आहे, तुम्ही आता पळा. तर युग म्हणतो अरे दादा मी जाणारच आहे, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तू काव्या वहिनीवर प्रेम करतो, या रिॲलिटीवरून तू पळू नकोस, एवढंच मला सांगायचं आहे. चल मी येतो, बाय. असं म्हणून पार्थला मिठी मारतो आणि तिथून निघतो. या गोष्टीवर पार्थ विचार करत असतो. त्याच वेळेला तिथं रम्या येते आणि ती म्हणते चल पार्थ आपल्याला उशीर होतो आहे, निघायला हवं. तेव्हा पार्थ म्हणतो तू पुढे जा मी येतो. तर रम्या म्हणते आपल्याला बरोबर निघायचं होतं ना. तर पार्थ म्हणतो तू गाडीत जाऊन बस मी आलो. त्यानंतर रम्या तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपल्याला नंदिनी बघायला मिळते. नंदिनीला आनंद निवासवरून फोन आलेला असतो, काही फंडाबद्दल त्यांचं बोलणं चालू असतं. त्याच वेळेला नंदिनीच्या आई गुड्डूला बोलवतात आणि त्याच्याकडे पोहे देतात आणि म्हणतात की अजून हवे असतील तर परत मी देईल आणि हे नंदिनीने केले आहे असं सांग जीवांना. तुझ्या मालकांना कळण्याच्या आधी घेऊन जा, नाहीतर आपली वाट लागेल. तर गुड्डू तिथून पोहे घेऊन निघून जातो. तर गुड्डू जीवाकडे पोहे घेऊन येतो. जीवा मीटिंगमध्ये बिझी असतो, काहीतरी काम चालू असतं त्याचं लॅपटॉपवर. तेव्हा गुड्डू म्हणतो अरे जीवा भैया पोहे खाऊन घ्या, गरमागरम आणले. तेव्हा जीवा म्हणतो अरे तूच खाऊन घे वांग्या.
तर लगे गुड्डू म्हणतो नंदिनी भाऊजीने बनवले. तेव्हा लगेच जीवा म्हणतो नंदिनीने बनवले, मग त्यापेक्षा महत्त्वाचं काही नाही. तर पटकन प्लेट उचलतो आणि त्या वासानेच इतकं त्याला छान वाटतं की अरे वा वा वा, इतके मस्त पोहे. पोहे म्हटलं का तोंडाला पाणी येतं. हं प्रेक्षकांनो, आम्ही पण आज पोहेच केले होते नाश्त्याला. असो, पुढे बघूया. जीवा पोहे खाऊन बघतो तर त्यामध्ये मीठ नसतं. तेव्हा जीवा म्हणतो नंदिनी आज मीठ घालायचं विसरले की काय. तर दुसरीकडे पारच्या ऑफिसमध्ये मीटिंग चालू असते आणि रम्या म्हणते आपल्या नवीन प्रोजेक्टचं नाव असेल सिक्सर. सिक्सर नाव देण्याच्या मागचा थॉट आहे की आपल्या या थीममध्ये 6 मेन स्कॅची असतील. त्यानंतर ती 6 प्रकार सांगते की तिथे काय काय असणार आहे ते. त्यानंतर पार्थ म्हणतो कसा वाटला तुम्हाला हा प्रोजेक्ट. तेव्हा मीटिंगमधलाच एक माणूस म्हणतो की नवीन काही वाटलं नाही, आजकालच्या सगळ्याच बिल्डिंगमध्ये याच फॅसिलिटीज असतात. तेव्हा दुसरा एक माणूस म्हणतो हो, तुम्ही आता टॉप 20 आर्किटेक्टपैकी एक आहात आणि लोकांची अशी इच्छा असेल की तुमच्याकडनं काहीतरी नवीन बघायला मिळेल. मला असं वाटतं काहीतरी मिसिंग आहे, अजून काहीतरी नवीन केलं पाहिजे. तर दुसरीकडे नंदिनी तिच्या बाबांना पोहे देत असते आणि त्याच्यामध्ये मीठ कमी असतं. तेव्हा ती वरून मीठ घालते आणि तिच्या बाबांना म्हणते सॉरी बाबा, मी आज मीठ टाकायचं विसरली आणि थोडी टेन्शनमध्ये दिसते. तेव्हा तिचे बाबा म्हणतात नंदिनी बस, काय चाललं तुझ्या मनात. तेव्हा नंदिनी म्हणते काही नाही बाबा, ते आनंद निवासचे फंड संपलेत, 5 लाखाची अजून गरज आहे, नाहीच जर पैसे जमले तर मी माझे FD मोडेल. तितक्यात तिचे बाबा म्हणतात FD काही मोडू नको, मी देतो पैसे तुला. तितक्यात नंदिनीची आई तिथे येतात आणि त्या म्हणतात अगं नंदिनी काळजी करू नको, नाहीतर जीवांना सांग, जीवा आहेतच ना. तेव्हा नंदिनीचे बाबा म्हणतात त्याच्याकडनं एकही पैसा घ्यायचा नाही आहे आणि नंदिनीला म्हणतात तुला जर काही पैसे लागले तर मी देईल, मला सांग तू. तेव्हा नंदिनी म्हणते बाबा मला माझ्या माणसांकडनं पैसे नको आहेत. हे सगळं बोलणं जीवा ऐकत असतो खिडकीच्या बाहेर उभं राहून. तेव्हा जीवा आता काहीतरी पैशाची सोय करेल असं वाटतं आहे आणि तो म्हणत असतो तुला तुझ्या माणसांकडनं नको आहे ना पैसे नंदिनी, बघ आता फंड्स कुठून येतील ते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की मीटिंग चालू असते पारच्या ऑफिसमध्ये आणि तिथलाच एक माणूस म्हणतो हा प्रोजेक्ट मला अपूर्ण वाटतोय. तितक्यात तिथे काव्या येते आणि ती म्हणते मी पूर्ण करू शकते पार देशमुखांचं आयुष्य पण आणि प्रोजेक्ट पण. तितक्यात रम्या उभी राहते आणि काही बोलणार. तितक्यात तिला पार्थ म्हणतो थांब रम्या, आणि काव्याला म्हणतो बोला तुम्ही काव्या पार देशमुख, तुम्ही सांगा कसा पूर्ण करणार प्रोजेक्ट तुम्ही. हे ऐकून काव्याला पण छान वाटतं. तर दुसरीकडे जीवा रील बनवत असतो आणि त्याच्या फॉलोअर्सला सांगत असतो की माझे 1 लाख फॉलोअर्स आहे, प्रत्येकी 10 रुपये खाली दिलेल्या अकाउंटवर पाठवायची. तेव्हा नंदिनीची आई म्हणत असतात ही जीवाची 19 दिवसाची मेहनत आहे. जीवा 50,000 लोकांचा विश्वास जिंकू शकले, पण तुला त्यांना जिंकता येत नाही. हे ऐकून नंदिनी पण थोडी विचारात पडते. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.